दीप अमावस्या या दिवशी गव्हाच्या पिठाचे दिवे करतात. कणकेचे गूळ घालून दिवे करण्याची ही परंपरा फार पूर्वापार चालत आली आहे. पण प्रमाण चुकले की दिवे तयार होत नाहीत. अशात तुम्ही सोप्या पद्धतीने दिवे तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ही साधी सोपी रेसिपी कशी तयार करायची. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचे मी धनश्री माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, इथे आपल्याला एक वाटीभर गूळ घ्यायचे आहे. गुळाचे इथे मी तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही जर गूळ किसून घेतलात तरीही चालेल. आता एक वाटीभर गूळ असेल तर अर्धी वाटी गरम पाणी यामध्ये आपल्याला घालायचे आहे. गरम पाणी घातल्यामुळे गूळ वितळण्यास लवकर मदत होते. म्हणजे गूळ आहे त्याचं पाणी होतं ते आपण लवकरात लवकर वापरात आणू शकतो. चमच्याच्या मदतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ नरम व्हायला सुरुवात होईल. आता ही वाटी जी आहे ती साईडला आता ठेवून देणार. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटीभर कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण गूळ घेतला त्याच वाटीने मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्याच वाटीने पाव वाटी रवा घेतलेला आहे. चिमूटभर मीठ यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे. त्यानंतर वेलची पावडर अर्धा चमचा यामध्ये घालायची आहे. आता आपल्याला जायफळ आहे ते किसून घालायचं आहे. चिमूटभर जायफळची पावडर तयार होईल एवढंच आपल्याला यामध्ये जायफळ घालायचं आहे. कोणताही गुळाचा पदार्थ तयार करत असताना त्यामध्ये जायफळ घातलं तर त्याची चव अति उत्तम येते. आता पहा, वाटीमध्ये आपण गुळाचं पाणी तयार केलेलं आहे ते मी यामध्ये ओतून घेऊन याचा छान घट्टसर गोळा तयार करून घेते. जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे. एवढ्या पिठाला सर्व पाणी वापरून याचा मी एक घट्टसर गोळा तयार करणार आहे. थोडं थोडं सुरुवातीला घालून पीठ हाताने मळून घ्यायचं. जसं जसं लागेल त्याप्रमाणे घेऊन इथे पहा, इथे घट्ट गोळा तयार झालेला आहे. आता हा गोळा जो आहे तो 10 मिनिटांसाठी असाच आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे. आता 10 मिनिटांनंतर हा गोळा आणखीनच घट्ट झालेला आहे पहा. आता याचे समान 11 भाग आपल्याला करायचे आहेत. एकसारखे आपल्याला याचे गोळे इथे 11 तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता हाताला तूप लावून एक गोळा हातावरती घ्यायचा आणि पाटावर किंवा मग पोळपाटावर ठेवून या पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे. असा बेस तयार केला की तो गोळा जो आहे तो त्याला व्यवस्थित बेस तयार होतो. म्हणजे ते हलत नाही पंती तयार केल्यानंतर. म्हणून कोणत्या तरी वस्तूवर ठेवून आपल्याला ही अशी पंती तयार करायची आहे. ह्याचे जे काठ आहे ते मी थोडेसे दाबून घेतले, थोडेसे पातळ करून घेतले, खूप जाड काठ नाही करायचे. आणि याला अशा पद्धतीने पणतीचा आकार दिला आहे, दिव्याचा आकार दिलेला आहे. हे पहा, असा हा दिवा इथे तयार करून घ्यायचा आहे. थोडंसं बाहेर काढून घेते याचं टोक, म्हणजे याला आकार अगदी सुंदर दिसेल. याप्रमाणे अशा 10 पणत्या किंवा मग दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. आणि 11वा जो आहे दिवा तो अशा प्रकारे आपल्याला करायचा आहे. बोटांच्या मदतीने आपल्याला मध्ये खोल करत करत गोल फिरवायचं आहे. म्हणजे थोडासा खोलगट आकार त्याला तयार होईल. त्यामध्ये आपण नंतर तूप ओतणार आहोत त्यासाठी. आता हा जो 11वा दिवा आहे त्याला मी फुलाचा आकार देणार आहे. त्यामुळे थोडंसं बाहेरच्या बाजूला जे वरचा भाग आहे तो पसरवून घेणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा करायचं आहे. अगदी हळूवारपणे आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे.
व्यवस्थित मी हे ते दाबून घेते। अगदी टोपीप्रमाणे हा आकार म्हणजे हॅट असते त्या प्रकारे हा दिसत आहे, तसं आपल्याला करून घ्यायचं आहे। मध्ये खोलगट करायचं आहे थोडंसं आणि पहा अशा प्रकारे आपल्याला हा आकार तयार करून घ्यायचा आहे। चारही बाजूने व्यवस्थित मी दाबून घेतलेले आहेत त्याच्या कडा आणि आता कैचीच्या मदतीने याला गॅपवर थोड्या थोड्या अंतरावरती काप द्यायचे आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही देऊ शकता, लहान मोठे। ही जी कात्री आहे ती मी किचनच्या यूजसाठीच वापरते, म्हणून मी ही कात्री घेतली आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुरीचा वापर किंवा चाकूचा वापर करू शकता। पहा काप दिल्यानंतर अशा प्रकारे फक्त आपल्याला ते निमुळत करायचं आहे, टोक त्याचं तयार करायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची तोंडं जी आहेत ती फक्त दाबलेली आहेत मी आणि इथे आपल्या फुलाचा आकार तयार झालेला आहे। अशा प्रकारे हा 11वा दिवा देखील मी तयार करून घेतलेला आहे। आता उरलेले सर्व दिवे मी तयार करून घेते। पहा सुंदर आकार तयार झालेला आहे। इथे चाळणीला तूप लावून मी चाळणीमध्ये सर्व दिवे तयार करून ठेवलेले आहेत। दुसरीकडे गॅसवरती पाणी टोपामध्ये तापत ठेवलेलं आहे एक तांब्यावर आणि त्यावरती ही चाळण मी आता ठेवून देते आहे। 10 ते 15 मिनिटांपर्यंत याला आपण वाफवून घेणार आहोत। वाफवून झाल्यानंतर यामध्ये मी वाती घातल्या, त्याच्यामध्ये तूप ओतलं आणि दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत। इथे मी दिव्यांची पूजा देखील केलेली आहे। सर्व दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत आणि सुंदर असे दिवे आपल्याला इथे तयार झालेले आहेत। हे दिवे आपल्याला नंतर प्रसाद म्हणून खायचे आहेत। तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, जेणेकरून तुम्हाला यासारख्या नवनवीन आणि छान छान व्हिडिओज पाहण्याची संधी मिळेल। चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।